मसळा आणि आद्या रायझिंग स्टार्स दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर आपले नाही आहेत प्लीज. निहाल आणि वसीम प्रारंभिक जोडी. गोलंदाजीसाठी मलिक परकार, पाच षटकांचा सामना. मलिक चांगलं क्षेत्ररक्षण सगीरचं पाहायला मिळते कव्हर मध्ये. बॅटची कडा घेतली, जबरदस्त गोलंदाजी मलिकची पाहायला मिळते. बॅटची कडा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते. चांगली गोलंदाजी मलिक बाबा मॅन फ्रॉम हरवीत. निहाल सरफरीला पहिल्या दोन चेंडू मध्ये तरी शांत ठेवलंय. स्ट्राईक मिळते आता वसीमला. आणखी एक चांगला खेळाडू वसीम. मलिक परकार चांगला फटका. घोषित क्षेत्रामध्ये दोन धावा इथे येतील ते वसीमला. संघाची धावसंख्या होते 3. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. काही कठोर निर्णय संघाला घ्यावे लागले खऱ्या अर्थाने आमच्या आयोजकांना, कारण खूप उशिराने सामने सुरू होतात आणि मधला वेळ मॅच मध्ये खूप घेता येतो खेळाडू. मलिक परकार हा परफेक्ट आर्कर पाहायला मिळाला. उभेद आहे क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण. फंबल झालं, थोडासा थ्रो करताना लवकर केली असती तर कदाचित संधी होती एक धावबाची. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतात, उमेर अनवारी आणि अझीन नाडकर. बॅटची कडा घेतली, घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळेल निहालला. पहिले षटक चांगला हाताळले आतापर्यंत मलिकने. निहाल सारख्या फलंदाजाला 3 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्यात. निहाल असा फलंदाज आहे, मी खूप वेळेस पाहिले त्याच्या बॅट मध्ये फक्त षटकार लिहिलेला असतो. षटकार नाही तर चौकार, सिंगल तर खूप कमी असतात. पहिल्यांदा मी पाहतो की 1-2 सिंगल त्याच्या बॅट मधून आलेत. पुन्हा एकदा मलिक परकार. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आला नाही वसीमला त्याचा. घोषित क्षेत्रामध्ये जाईल, 2 धावा इथे मिळतील. पहिल्या षटकाची मला वाटतं होईल इथे सांगता, आणि पहिल्या षटकानंतर धावा येत आहेत बोर्डला. 7 धावा, बिनबाद 7. रायझिंग स्टार मसळा सुरुवात चांगली झाली नाही, धावा कमी आहेत, पण एक जमेची बाजू आहे रायझिंग स्टार कडे की विकेट गेलेली नाहीये. पण प्रीमियर लीग आहे, तुमच्याकडे फलंदाजी लाईनअप डीप पर्यंत असते. कडे ईशा धायरेकर मग चांगला फलंदाजी त्यांनी केली, आपण पाहिली. आपण पाहतो काय होईल लीग मध्ये सांगतात ना. काल आपण पाहिलं ऑन पेपर टीम आपण पाहिल्या कुठल्या चांगल्या दिसतात, आणि मग क्वालिफाय होताना आपण पाहतो वेगळ्या टीम क्वालिफाय होतात. इथं प्रेडिक्शन सगळी फेल ठरताना दिसत आहेत. दीप्तेश मॅन फ्रॉम निंगडी गोलंदाजीसाठी येते. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक.
रियान राजपूरकर सारखा गोलंदाज असताना स्वतः कॅप्टन असल्यावर कसा दबाव आपल्यावर घेतला तो पाहायला मिळेल. दोन्ही गोलंदाज नवीन त्यांनी काढलेत. पहिलं षटक मलिक परकारला दिलं, नो डाऊट. मलिक चेंडू वळवतो, चांगला गोलंदाज आहे, त्याला दिलं. पण दीप्तेशला मी पहिल्यांदा पाहणार आहे गोलंदाजी करताना. असे नाडकर आपल्याला दिसते लॉंग ऑन रिझनला क्षेत्ररक्षणासाठी बाउंड्री लाईनला. दीप्तेश सज्ज होते गोलंदाजी करण्यासाठी. निहालला पहिला चेंडू फेकेल. हा फटका फसलाय निहालचा. अजय आहे चेंडूच्या खाली, गलती करणार नाही. फलंदाज बाद डीजे. आपल्या गळाला लावला. बिग फिश ऑन कॅच. अजय नाडकरने सुरेख झेल टिपला. आपण पाहाल अजिंची उंची, अजिंचे हात पाहिले ना तर चेंडू दिसतही नाही त्याच्या हातात गेल्यानंतर. दोन्ही हातामध्ये सुरेख झेल त्याने टिपला. दीप्तेश हे चेंज आता रियान राजपूरकरचं असं झाले की तो ज्या ज्या गोष्टीला हात लावते तिथं सोनं होते. त्यांनी पहिलं षटक मलिकला दिलं, त्यांनी 7 धावा फक्त दिल्या, स्वतः गोलंदाजी केली नाही. दुसऱ्या षटकात दीप्तेशला आणलं. पहिल्या चेंडूवर निहार सरफरीसारखा अडसर दूर केला. क्षेत्ररक्षणात बदल केले, लॉंगॉनला परत आणले. पहिले ठरवलं होतं की थोडा काऊ कॉर्नरला घेऊन जाऊ, अझेनला पुन्हा इकडे आणले. आपण पाहाल ते डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे मलिक. बॅटची कडा घेतली, जबरदस्त गोलंदाजी दीप्तेची. एक लाईन पकडून गोलंदाजी करतोय तो उजव्या अष्टीच्या बाहेर. चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते दीप्तेची. बॅटची बाहेरची कडा, एकेरी धाव इथे मिळते इर्शादला. इर्शाद धायरेकर मागच्या सामन्यात त्यांनी खालच्या क्रमांकाला फलंदाजीला आला, पण यावेळेस कॉन्फिडन्सली 3ऱ्या क्रमांकाला आलाय. पुन्हा क्षेत्ररक्षणात बदल. प्रत्येक खेळाडूसाठी एक वेगळी रणनीती रियान राजपूरकर आणि गोलंदाजी पाहायला मिळते इथे. दीप्तेश, हा फटका चांगला आहे. यस वसीमच्या बॅटमधून दिले सलामी प्लेअर झोनला. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा डीजे. धन्यवाद डीजे. या 6 धावांनी धावसंख्या येतात 14 धावा. दुसरं षटक सुरू आहे. वसीम मागच्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी वसीमने केली होती. हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक येतोय रियान चेंडूच्या खाली, चूक करणार नाही. दीप्तेशने केला या षटकात दुसरा गडी बाद डीजे. धन्यवाद डीजे. आता फलंदाज येते सुहेल, एक अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू आहे. मसरा संघाकडून खूप चांगलं क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळाले आपल्याला. यावेळेस स्ट्राईक मिळेल, कारण नियमानुसार आपण पाहतोय कॅच बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजच स्ट्राईकला येतो. दीप्तेशने कमाल केले, 4 चेंडू टाकले. एक षटकार त्यांनी जरूर घेतलाय. 7 धावा दिल्यात, पण 2 गडी महत्वाची बाद केले. धावसंख्या आहे 14. पुन्हा एकदा दीप्तेश.
हा फटका सुहेलचा आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. पॉवर प्लेचं षटक पण जबरदस्त झेल उमेर अनवरी आहे. काय रनिंग कॅच घेतलाय, अप्रतिम. धन्यवाद डीचे. चांगला फटका नव्हता, उंची खूप दिली. मला वाटलं क्षेत्ररक्षक नाही तिथे, मी पाहत होतो पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षकांना, पण उमेर कुठून वाऱ्यासारखा आला. जबरदस्त झेल टिपलाय. पाहाल आपण मिड विकेट ते स्क्वेअर लेग पर्यंत त्यांनी तब्बल 15 ते 20 मीटर रनिंग करून हा झेल टिपला. एक चांगला रनिंग कॅच इथे पाहायला मिळाला उमेर कडून. धावसंख्या 14 होते. दीप्तेशच्या निलेश सातनाक यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज येते. उमेरला जबरदस्त झेल टिपला. दीप्तेश जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत 3 विकेट घेतले दीप्तेशने. सन्माननीय नितेश पोलेकर आपल्याला विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नितेश पोलेकर. दीप्तेश. हा फटका, आणखीन एक विकेट दीप्तेशच्या नावावर. 4 विकेट आणि इथे हॅट्रिक घेतले दीप्तेशनी. जबरदस्त गोलंदाजी डीजे. धन्यवाद डीजे. लगातार 3 विकेट हॅट्रिक इथे पाहायला मिळाली ती दीप्तेशची. जबरदस्त गोलंदाजी दीप्तेशची. 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावांवर 4 गडी बाद झालेत. अर्थात 4च्या 4 विकेट घेतले दीप्तेशनी. पहिलं षटक मलिकनी टाकलं होतं, अर्थात पाया रचला होता. दबाव केला तयार, 7 धावा दिल्या आणि निहाल मग पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी तयार होता आणि तिथे चुघडली. पहिला विकेट तिथून सुरुवात झाला. इब्राहिम चोगले बेजबाबदार स्ट्रोक. दुसरं षटक चालू होतं. खराब स्ट्रोक इथे इब्राहिम कडून पाहायला मिळाला. हर्षलान येते नवीन फलंदाज मॅन फ्रॉम मसळा. स्ट्राईक आहेत इर्शाद धायरेकर. दबाव आहे इर्शादवर, पण या दबावात सुद्धा चांगली फलंदाजी करण्याची कुवत इर्शाद धायरेकरवर आहे. कारण 3 षटकं अजून आहेत. त्याला माहिती आहे 3 षटकात अजून 40 ते 50 धावा तो थांबला तर नक्की होऊ शकतात. गोलंदाजीसाठी आता रियान राजपूरकर प्रमुख असं आहे या संघाचं, आद्या रायझिंग स्टारचं. पण तिसरं षटक घेऊन येते रिहान. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज यूज करायचे आहेत. साहिल सुद्धा मागच्या सामन्यात वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळाला, पण यावेळेस वेगळ्या रणनीतीने उतरला. मलिक प्रकारने षटक हाताळलं. 7 धावा दिल्यानंतर दीप्तेश अचानक कुठून आला. खऱ्या अर्थाने आद्या रायझिंग स्टार साठी अनेक रायझिंग स्टार ठरला. 4 विकेट त्यांनी घेतली. आता रिहान इर्शाद साठी हा चांगला चेंडू आहे. चांगला कट केला इथे बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण केले इर्शादनी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न येतं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली धाव खेळपट्टी मधली दौड चांगली मिळायला मिळते. सन्मान्य दीपकजी पोलेकर आपल्याला विनंती, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि आमचे मित्र अर्थात पत्रकार सावंतजी तवसाळकर सर आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हाल अशी विनंती मी करतो. दीपक पोलेकर आणि सन्मान्य सावंतजी तवसाळकर. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. धावसंख्या होती 16. रिहान इर्शाद साठी हा मोठा फटका आहे. यस, इर्शाद दायरेकर ऑन फायर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. 22 धावा इथे पाहायला मिळतात ऑन बोर्डवर. आता कुठे धावा यायला लागल्यात खऱ्या अर्थाने रायझिंग स्टार मसाळासाठी. इर्शाद धायरेकर आहे. यानंतर 2 षटक आहेत. इर्शादला एक कॅल्क्युलेशन
त्याचं सुरू आहे. किती धावा समोर ठेवायच्या आहेत, कशा प्रकारची फलंदाजी त्यांनी रिहानचा पाहिला. लूज चेंडू आहे, ओव्हरपिच लाईनचा चेंडू आहे, तुटून पडला. इर्षाद दायरेकर त्याच्यावर. पुन्हा एकदा रिहान इर्षादसाठी. हा फटका मात्र फसलाय. उमेरची आज चांदी आहे. तिसरा झेल, जिथे कॅच तिथे उमेर अनवरी. डीजे धन्यवाद डीजे. हा मी म्हटलं होतं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. इर्षादला हा चेंडू ढकलून एक धाव घेतली असती तरी जमलं असतं, कारण यानंतर 2 षटकं होती. पण खराब स्ट्रोक, बेजबाबदार स्ट्रोक इर्षाद सारख्या एका सिनियर खेळाडूकडून, कारण विकेट ऑलरेडी गेले होते. 4 विकेट. 5वा विकेट इर्षाद दायरेकरचा पडतोय. फलंदाजीसाठी येतोय मॅन फ्रॉम पाबरा फैसल. या सीझन मध्ये फैसल जबरदस्त फॉर्मात आहे. या लीग मध्ये अजून त्याच्या फलंदाजी पाहायला मिळाली नाही चांगली, पण या सीझन मध्ये आपण पाहणार ओव्हरसीजच्या रिसॉर्ट स्पर्धेमध्ये त्याने अर्धशतक झळकवलं होतं. सर्वाची वाय स्टार सर्वाचा राष्ट्रवादी चषकात त्याने एक अर्धशतक तब्बल 70 धावांची केली होती. या सीझन मध्ये तब्बल 4 अर्धशतकीय पारी त्याच्याकडून आली फैसल कडून, आणि चांगला बाबरा संघ यावेळेस फॉर्मात आहे. तर फैसल फलंदाजीला आता येते रिहानच्या विरोधात. हा फटका झेनच्या सरळ हातात, खराब स्ट्रोक फैजलचा, बाद. डीचे धावसंख्या आहे 22 धावा. 22 धावांवर 6वा गडी बाद होतोय. बुलाती है मगर जाने का नाही. पण मी म्हणेन क्रिकेट जर तुम्हाला बोलवत असेल तर नक्की जा, आणि आपण सगळेजण त्यासाठी इथं पोहोचलोय. श्रीवर्धन प्रीमियर लीग आपण पाहतोय. खराब स्ट्रोक पाहायला मिळाला पैसेल कडून सुद्धा. नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन तौसिफ स्ट्राइक वर आहे. हॅवन हॅट्रिक आहे पुन्हा एकदा रिहान. हा चांगला स्ट्रोक खेळलाय, बॅकवर्डला जाऊन एक धाव सिंगल. लॉंग ऑफ रिझनला एकेरी धाव घेतली. अर्सलान आहे आता स्ट्राइकला. डकआउट मधून इर्षादने अर्सलला जोराचा आवाज देऊन काहीतरी कण मंत्र दिला इथे. रिहान हर्षलांसाठी 23 धावा या सिंगलनी. 8व्या क्रमांकाला तौसिफ आला होता. रिहान हर्षलांसाठी. जोरदार अपील, डाव्या हस्तीच्या बाहेर पंचांनी सांगितलंय. नक्कीच मी म्हणत होतो की आज चेंडू सोडला असता तर वाईट मिळाला असता, पण खराब फलंदाजी अर्सलांची. पॅडवर चेंडू घेतला, षटक संपलं. 3 षटकांचा खेळ संपला. तर सन्माननीय सावंतजी तवसाळकर आपल्यासोबत सोडलेत, आपले पत्रकार बंधू, तर त्यांचाही तर सन्मान रोहित कदम करतील. यस, आपण स्क्रीनवर पाहतोय सावंतजी तवसाळकर यांचा सन्मान इथे केला जातोय.
यस आणि आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाते. ते सन्माननीय दीपकजी पोलेकर यांना सुद्धा विनंती आहे. रोहित कदम त्यांचा सन्मान करतील. एक मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण ओळख म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना दिलं जाईल. दोन धावा इथे डिक्लेअर मिळतील. साहिल चांगली गोलंदाजी करतोय. तौसिफला मिळतात 2 धावा. 2 धावा आणि धावत संख्या होते 25 धावा. चौथं षटक आहे. अर्सलान आणि तौसिफ चांगली गोलंदाजी करते. साहिल खराब गोलंदाजी, खराब फलंदाजी, ते चुकीची दुरुस्ती. खराब फलंदाजी, चांगली गोलंदाजी ते साहिलची. उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू होता. वाईडची दाद मागतोय. निर्धाव चेंडू इथे साहिल कडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, जबरदस्त क्षेत्ररक्षण रियानचं. अर्सलान बाद होतोय, धाव बाद. शिवधन प्रीमियर लीग साठी सन्माननीय नितेश पोलेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं अर्थसहाय्य होते. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. नितेश पोलेकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं अर्थसहाय्य या स्पर्धेकरता. खराब फलंदाजी ते पाहायला मिळते. पहिल्या डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी इथे साहिलची. पंचवीस धावा. हा चांगला फटका आहे तौसिफचा. येतील 6 धावा. षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने 6 धावा येत आहेत. 6 धावांनी धावत संख्या होते 31 धावा. चौथं षटक आहे. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे पण चेंडू जाईल सीमा रेषा पार. तौसिफच्या बॅट मधून षटकार. सदोतीस धावा इथे पाहायला मिळत आहेत. सर टीम मीटिंग जास्त वेळ देऊ नका सर. जागा
चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक. दोन धावा इथं कंप्लीट केला जात आहेत. जीशान गोलंदाजीसाठी पाहायला मिळते. सैफुल्ला हा खराब स्ट्रोक फुलटा चेंडू होता. सगीर आहे क्षेत्ररक्षक. एक धाव. एकेरी धाव आणि धावत संख्या होते 40 धावा. चाळीस धावा. शेवटचं षटक सुरू आहे. जीशान मॅन फ्रॉम म्हसळा, पण तो यावेळेस रायझिंग स्टार म्हसळाच्या विरोधात गोलंदाजी करतोय. आद्या रायझिंग स्टार साठी तो गोलंदाजी करते. संजय बोरकर आणि सुशांत बोरकर आद्या रायझिंग स्टारचे ओनर आपल्याला पाहायला मिळतील. उजाष्टीच्या बाहेर पंच वळतात आमच्या बाजूने, अर्थात गोलंदाज जीशानला दंडित केले जाईल. एकेरी धाव इथे वाईटच्या स्वरूपात मिळेल. धावसंख्या होती 41 धावा. क्षेत्ररक्षणात बदल केले. धावत संख्या आहे 41. 41 जीशान तौसिफ साठी. हा चांगला फटका आहे. यास तौसिफच्या बॅट मधून येतोय चेंडू. षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. जीशान तौसिफ साठी. आणखीन एक मोठा फटका तौसिफच्या बॅट मधून. आज 4था षटकार. डीचे धन्यवाद डीजे. सगळ्यांना लग्नाला घेऊन गेला डीजे वाला. धाव संख्या होते 53 धावा. अर्धशतक पूर्ण होते रायझिंग स्टार म्हसळाचं. खराब गोलंदाजी जीशानची. काय नाव काय? रियान स्पोर्ट अब्दुल. आपल्याला विनंती आहे आमच्या आयोजक मयुरेश महेकर यांची भेट घ्यायची आहे. जीशान. आणखीन एक मोठा फटका. जबरदस्त चेंडू. स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. 5वा षटकार. तौसिफ जफेदारच्या बॅट मधून 4था षटकार. पाच चेंडूत 5 षटकार इथे खेळलेत. काय फलंदाजी केली तौसिफनी.
फास्ट ओव्हर वन. जबरदस्त फलंदाजी, कॅप्टन नॉक इथे पाहायला मिळाला तौसिफ दफेदारचा. जबरदस्त फलंदाजी. 10 चेंडू 33 धावा कुठल्या तौसिफनी. धन्यवाद डीचे. श्रीवर्धन प्रीमियर लीग SPL 2022 सीझन 1 साठी आम्हाला सन्माननीय जाफर अनवरी यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता 1000 रुपयाचं अर्थसहाय्य आले. तर जाफरभाई अनवरी यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. हे सन्माननीय मंगेशजी मांजरेकर यांच्याकडून सुद्धा तब्बल 2100 रुपयाची भव्य देणगी आमच्या स्पर्धेकरता आले, त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार. हे सन्माननीय संजयजी सातनाक यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं अर्थसहाय्य या स्पर्धेकरता आले, त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार. ऋषिकुमार मोहित माजी उपाध्यक्ष भंडारी समाज श्रीवर्धन यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं अर्थसहाय्य श्रीवर्धन प्रीमियर लीग साठी आले, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्याची सन्माननीय शिवराज चाफेकर जे आता आमच्या सोबत जुडले होते त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता तब्बल 1500 रुपयाचं अर्थसहाय्य आले, त्याचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच आमचे मित्र नितेशजी पोलेकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरता भव्य 1000 रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झाली, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार. धावसंख्या आहे 60 विजयासाठी. असं वाटलं होतं की 15-30 धावा पण होतात का नाही, पण तौसिफ दफेदारनी केलेली 30 धावांची इनिंग आणि मॅच मध्ये कमालीचा बदल इथे पाहायला मिळाला. आता 60 धावांचं लक्ष 5 षटकात आद्या रायझिंग स्टार्स साठी. तर या दुसऱ्या सत्राचं समालोचन ऐकण्यासाठी 5 षटकांचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण वळूया मारूफ यांच्याकडे. धन्यवाद. हेलो 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 हेलो। हाँ तो चलिए फिर से एक बार आप सभी का स्वागत, सभी दर्शकों का, सभी क्रिकेट प्रेमियों का, सभी खिलाड़ियों का फिर से एक बार SPL श्रीवर्धन प्रीमियर लीग 2022 सीजन 1 में मैं मारूफ वर्कर लेके चलता हूँ आपको मैदान के ऊपर। जहाँ एक अच्छा मैच चल रहा है यहाँ पर राइजिंग स्टार मसला और आद्या राइजिंग स्टार के दरमियान अच्छी बल्लेबाजी देखने मिली थी यहाँ पर। तौसीफ के बल्ले से आखिरी क्षणों में 5 गेंदों में 5 सिक्सर लगाए थे और अपने टीम के स्कोर को पहुंचा दिया है 59 रन तक। तो अब यहां से जीतना है आद्या राइजिंग स्टार को, तो फिर 60 रन बनाने होंगे। 60 रनों का लक्ष्य, एक बड़ा लक्ष्य। 5 ओवर के अंदर लगभग 20 के रन रेट से बल्लेबाजी करनी होगी। अजैन जरूर मौजूद है इनिंग का आगाज करने के लिए, अजैन और उबैद। शिवाज्ञा सावंत औसालकर, इनके जानिब से 500 रुपए यहाँ पर आए हुए, मैं उनका भी मैनेजमेंट की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ। तो चलिए अजय नाडकर, मैन फ्रॉम रानवेली,
46 रन बनाए थे पहली मैच में। आप सभी के लिए बताता चलो 15 गेंदों में 46 रन बनाए थे इस खिलाड़ी ने। वही खिलाड़ी अब पहली मर्तबा सामना करे कामिल, राइट आर्म राउंड विकेट। पहली गेंद जरूर अपील जोरदार हुई लेकिन अंपायर ने नकारा क्योंकि उत्साह वहां पर कुछ ज्यादा ही था, कुछ कनेक्शन नहीं वहां पर बैटर बॉल का। गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद थी और बड़ा हिट लगाने की कोशिश में डीके अजैन, लेकिन अभी थोड़ा समय लेना पड़ेगा, इस ओवर तक रुकना पड़ेगा। आप जरूर बड़े शॉट लगा सकते हो लेकिन आपको गेंद अगर खराब मिलती है तो जरूर बड़े शॉट लगा सकते हैं आप। अच्छी गेंद को सम्मान देना पड़ेगा आपको। इस बीच थोड़ी सी खराब गेंद ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का इशारा आता हुआ यहाँ पर वाइड बॉल। अतिरिक्त रन से यहाँ पर खाता खुलता हुआ अध्या राइजिंग स्टार का 1 रन। इरशाद धारेकर काफी एक्सपीरियंस खिलाड़ी, कामिल को कुछ समझाते हुए यहाँ पर इरशाद धारेकर जैसा खिलाड़ी है आपके पास तो फिर, और अब कोई गलती नहीं करेगा यहाँ पर कामिल। सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में, इनसाइड एज लिया था गेंद ने और सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में। डीजे थैंक यू डीजे। तो मैं ये कह रहा था कि इरशाद जैसा खिलाड़ी जब हो आपके पास तो बहुत सारी चीजें आपको सीखने मिलती है। एक यंगस्टर है कामिल, तो अभी बहुत सारी चीजें सीखने इरशाद से, क्योंकि काफी अरसे से खेलता आ रहा है खिलाड़ी इरशाद। 11 फाइटर मसला के अब यहाँ पे अपना काम कर रहे राइजिंग स्टार मसला के लिए। अच्छी गेंद इस मर्तबा कामिल की। मलिक के लिए क्या रन आउट का चांस बनेगा लेकिन नहीं। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 1 रन वहां पर जरूर पूरा किया। तौसीफ थे वहां पर फील्डर। 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। अजैन ने जिस तरीके से पहले मैच में बल्लेबाजी की थी, पहली गेंद से रिमांड में लिया था गेंदबाजों को, लेकिन कामिल ने ऐसी गेंद की जिसपे पलटना पड़ा। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई इनसाइड एज और सीधा कीपर के हाथों में। अब उबैद और अब बल्लेबाजी के लिए मलिक परकार, मैन फ्रॉम हरवित। एक लेफ्ट हैंड बल्लेबाज है उबैद मुकादम, मैन फ्रॉम आरावी। राइट आर्म राउंड विकेट कामिल। इस बार अच्छा शॉट खेला है वहां पर, लेकिन फील्डर है वहां पर निहाल। जब तक के फील्ड करते थ्रो आता कामिल के हाथों में। इसी बीच 1 रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। 1-1 रन के साथ में अपने इस इनिंग को आगे बढ़ाते हुए दोनों ही बल्लेबाज। आखिरी 2 गेंदें और इस बार गेंद हवा में देखना है फील्डर क्या पहुंच पाएंगे वहां तक। जरूर कोशिश की थी वहां पर, 3 फील्डर वहां पर दौड़े थे इस गेंद के पीछे, लेकिन किसी के भी हाथ नहीं लगी। इसी बीच 2 रन पूरे किए दोनों ही बल्लेबाजों ने। 2 रन के साथ अब 1 विकेट के नुकसान पर स्कोर जा पहुंचा है आध्या राइजिंग स्टार का 5 रन। पहली ओवर की आखिरी गेंद आना शेष, 1 टू गो।
और इस बार गेंद जाएगी, बिल्कुल जाएगी और पूरे 6 रन देकर जाएगी। लॉन्ग ऑन बॉल, लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर से 6 रन। डीजे थैंक यू डीजे। हेलो बंटी सर, स्प्रेस तो एक ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर हो चुका है 2 अंकों में 11 रन। अब इरशाद आए गेंदबाजी लेके, दूसरी ओवर लेके आए सामने उबैद, एक लेफ्ट हैंड बल्लेबाज, राइट एंड राउंड विकेट। और इस मरतबा उबैद ने हाथ खोले अपने और गेंद को सीधा पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस बार ऑफ स्टंप के बाहर अंपायर बंटी सर का इशारा आता है वहां पर वाइड बॉल का। थोड़ी सी अपनी लाइन से भटकते हुए वहां पर इरशाद, एक छक्का जो लगा है, बिल्कुल प्यारा शॉट यहाँ पर देखने मिला उबैद के बल्ले से। इनिंग का आगाज करने के लिए आए उबैद अजैन थोड़ा जल्दी आउट हुए जरूर। इस बार स्लोअर वन, लेकिन थोड़ी सी दिशा इन गेंद, फिर से एक बार वाइड बॉल। 2 गेंदे अतिरिक्त किए रहे, 2 रनों के साथ अब स्कोर जा पहुंचा है आद्या राइजिंग स्टार का 19 रन, एक विकेट के नुकसान पर। इस बार अच्छी गेंद थी, अंपायर से जरूर वाइड की दाद मांगी, लेकिन टप्पा खाने के बाद बिल्कुल सीधी निकलती हुई गेंद, गति नहीं दी थी इरशाद ने। इरशाद को भी पता चल गया कि विकेट पे इस गति नहीं देनी है क्योंकि हवा चल रही है। बिल्कुल अगर आप गति देते हो, टाइम होता है तो टाइम अगर होता है शॉट तो फिर सीधा बाउंड्री के बाहर ही गिरता है। इस बार खराब गेंद इरशाद की, 3 वाइड अभी तक फेंक चुके हैं इरशाद आपने इस ओवर में। 3 गेंद थोड़ी सी दिशाहीन अभी तक इरशाद की जानिब से देखने मिली। स्कोर है 20 रन। आखिरी 4 गेंदे आना शेष। इस बार अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद बिल्कुल सीधी निकलती हुई ऑफ साइड में बिल्कुल गेंदे कर रहे हैं। अभी तक इरशाद ने जितनी गेंदे, एक सिक्सर लगा था, थोड़ी सी ओवर पिच हाफ ट्राइगर गेंद थी, उस पर सिक्सर लगा था, लेकिन उसके बाद जितनी गेंदे किए सिर्फ आगे किए। और इस बार देखना उठा के खेला है वहां पर, क्या फील्डर नीचे, वहां पर इब्राहिम, और कोई गलती नहीं करेंगे। उबैद के इनिंग का खात्मा, कैच आउट होकर बैक टू द पवेलियन।
दीपक पोलेकर, इनकी जानिब से भी 500 रुपये की देनगी यहाँ पर आई हुई है। उनका भी मैं मैनेजमेंट की जानिब से शुक्रिया अदा करता हूँ। रिहान आए बल्लेबाजी के लिए, रिहान राजपुरकर, मैन फ्रॉम कुड़की, एक बड़ा नाम टेनिस क्रिकेट के अंदर। काफी मेहनत की है इस खिलाड़ी ने, छोटे से गांव से ताल्लुक रखता है लेकिन उसी गांव के नाम को बड़ा बनाया है और अपने खुद के नाम को बड़ा बनाया टेनिस क्रिकेट के अंदर रिहान ने। और स्वागत है यहाँ पर आते ही, यहाँ पर मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए मूड बना के आए यहाँ पर। थैंक यू डीजे। हेलो, स्कोर छक्के के साथ जा पहुंचा है 26 रन। दूसरा ओवर का आखिरी गेंद आना बाकी, 1 टू गो। रिहान इसी तरीके को शॉट्स लगाना पड़ेंगे। अच्छी गेंद थी इस मर्तबा, बैकवर्ड पॉइंट की तरफ शॉट को खेला था, जब तक यहाँ पर वसीम थे फील्डर 1 रन पूरा किया। 1 रन के साथ स्ट्राइक अपने हाथ में रखेंगे रिहान। और 2 ओवर की समाप्ति के बाद अब स्कोर अध्या राइजिंग स्टार का 2 विकेट के नुकसान पर 27 रन। रन after 2 overs, loss of 2 wickets, Adya Rising Star। रिहान और मलिक, अब यहां से इन दोनों को आगे लेके चलना पड़ेगा। एक एक्सपीरियंस है दोनों के पास भी, पता है कि गेम को कैसे आगे लेके चलना है। इन दोनों का खड़ा रहना वहां पर बहुत ही जरूरी होगा आद्या राइजिंग स्टार के लिए। अगर इनका विकेट मिलता है राइजिंग स्टार मसला को तो फिर थोड़ी सी दिक्कत में आ जाएगी वहां पर आद्या राइजिंग स्टार, क्योंकि अभी तक अच्छी गेंदबाजी जरूर हुई है, 2 विकेट लेने में कामयाब हुए राइजिंग स्टार मसला। तो गेंदबाजी सुहेल ऐनुल्ला, मैन फ्रॉम वरवटना, सामने है रिहान। और क्या कैच हो सकता था लेकिन नहीं, फील्डर जरूर लगा था लेकिन और थोड़ा वहां पर ट्राई जरूर किया था तौसीफ ने, लेकिन गेंद कुछ ज्यादा ही दूर थी तौसीफ से। बिल्कुल ट्राई किया था लेकिन हाथ नहीं आई गेंद। इसी बीच 1 रन पूरा किया दोनों ही बल्लेबाजों ने। 1 रन के साथ अब स्कोर जा पहुंचा है 28 रन। मलिक और रिहान, यहां से अब थोड़े से शॉट्स बड़े बड़े खेलना पड़ेंगे। 60 रन का टारगेट रखा है और इस बार गेंद जा रही है मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। डीजे थैंक यू डीजे। बिल्कुल स्लॉट में गेंद थी और उसको सीधा पहुंचा दिया बाजू वाले प्लॉट में मलिक ने। इस बार अपने दिशा से भटके वहां पर लेग से काफी बाहर चले गए सोहेल। अंपायर का इशारा यहाँ पर वाइड बॉल का। वाइड बॉल की मदद से अब इससे एक अतिरिक्त रन की मदद से स्कोर जा पहुंचा है 35 रन। तीसरा ओवर प्रगति पथ पर 2 गेंदें हो चुकी है। अभी तक सोहेल 8 रन खर्च कर चुके हैं। इस बार चकमा दिया है, थोड़ी सी गति निकाली थी गेंद में से, थोड़ी सी स्लोवर उंगलियां फेरी थी इस गेंद पर। डॉट बॉल। खराब गेंद इसी बीच लेसम से काफी बाहर। अंपायर बंटी सर का इशारा यहां पर आता हुआ वाइड बॉल का।
इसी बीच अच्छा शॉट वहां पर, जब तक फील्डर फील्ड करके थ्रो करते, एक रन पूरा किया वहां पर दोनों ही बल्लेबाजों ने। अभी तक स्कोर हो चुका है 37 रन। आखिर 2 गेंदें आना शेष। इस बार गेंद हवा में फटका फंसा है वहां पर और कैच आउट। लॉन्ग ऑफ बाउंड्री के ऊपर अपना विकेट गवा बैठे रिहान। थोड़ा सा जल्दी करके वहां पर रिहान, अच्छी गेंद जरूर थी, लॉन्ग ऑफ के ऊपर से इस गेंद को बाहर भेजना चाहते थे बाउंड्री के, लेकिन कैच थमा बैठे आखिरी क्षण में वहां पर फैसल के हाथों में। अब उमेर गए बल्लेबाजी के लिए, उमेर अनवरी मैन फ्रॉम साइगांव। तो अब यहां से 13 गेंदे 23 रन की जरूरत इस मैच को जीतने के लिए। और गेंद हवा में फिर से एक बार क्या जाएगी देखना है गेंद, और सीधा फील्डर के हाथ में, और इसी के साथ में बैक टू बैक विकेट्स राइजिंग स्टार मसला के लिए डीजे। थैंक यू डीजे। उमेर बिना कोई रन बनाए बैक टू द पवेलियन। अब यहां से 12 गेंदे आपके पास रन बनाने 23 रन, 12 गेंदे 23 रन, 37 रन स्कोर है। 3 ओवर की समाप्ति के बाद 4 विकेट खोने के बाद में आद्या राइजिंग स्टार। मलिक और अब उमेर के आउट होने के बाद बल्लेबाजी के लिए गए दीप्तेश। दीप्तेश आए बल्लेबाजी के लिए। इब्राहिम चौथी ओवर लेके, इब्राहिम चोगले मैन फ्रॉम बोरली। और दीप्तेश ने पहली गेंद यहां पर स्वागत किया इब्राहिम का, सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए।
हेलो, और प्लीज जितने भी एक्स्ट्रा खिलाड़ी है थोड़ा सा बाहर हो जाए ग्राउंड में से। जितने भी जो एक्स्ट्रा खिलाड़ी प्लीज, जो 11 प्लेयर जो राइजिंग स्टार मसला की और 2 बल्लेबाज वही ग्राउंड में रहेंगे। इसके व्यतिरिक्त जो भी है ग्राउंड में प्लीज थोड़ा सा बाहर हो जाए, रिक्वेस्ट करता हूं मैं, क्योंकि एक बड़ा टूर्नामेंट यूट्यूब के जरिए से लाइव हो रहा है, तो प्लीज थोड़ा सा कॉपरेट करें। आसान नहीं होता एक ऐसे टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना, कुछ चीजें होती है। चले अंपायर का अभी जो भी फैसला होगा, फाइनल डिसीजन, ओके ठीक है। तो अंपायर का फैसला है, जो गेंद हुई थी उसपे सिक्सर लगा था, तो वही फैसला रहेगा अंपायर का, क्योंकि स्क्वायर लेग अंपायर ने जो डिसीजन दिया था ओवर होने के बाद वो क्रॉस का डिसीजन दिया था कि स्ट्राइक मतलब क्रॉस हुआ है बल्लेबाज, तो मलिक थे वहां पर स्ट्राइक पे, तो आप मलिक थे वहां पर स्ट्राइक पे, तो नॉन स्ट्राइक पे आया। नया बल्लेबाज जो गया था वो स्ट्राइक पे रहेगा, मतलब दीप्तेश जो गए थे नए बल्लेबाज वो स्ट्राइक पे रह गए और उन्होंने सिक्सर लगाया है, तो वो सिक्सर ही रहेगा। और अंपायर गेम जल्दी से जल्दी स्टार्ट करे अब, क्योंकि बहुत टाइम इसके बाद एक और मैच होना बाकी है। क्योंकि वहां पर किसी की नजर रहो या ना रहो, अंपायर की नजर थी वहां पर आखिरी गेंद पे क्रॉस, साजू ने जो कि इशारा दिया था वहां पर क्रॉसिंग का इशारा दिया था, तो फिर मलिक स्ट्राइक पे थे, नॉन स्ट्राइक पे आ गए थे ऑलरेडी नई ओवर की शुरुआत में। तो दीप्तेश जो गए थे नई बल्लेबाजी के लिए वो सीधा स्ट्राइक पे, बिल्कुल जिस तरीके से नियम है, जिस तरीके से रूल्स है। अब अमरुद अमरुद जरा इनको बाहर निकालिए प्लीज। चले गेम को स्टार्ट करें। पहली गेंद पे सिक्सर लगाए, छह रन के साथ स्कोर अदर राइजिंग स्टार का 43 रन। इब्राहिम राइट ओवर द विकेट। इस बार खराब गेंद स्टंप से बाहर थी, अंपायर ने इसे वाइड करार दिया, की मदद से 1 रन की बढ़ोतरी। स्कोर अब जा पहुंचा है 44 रन। चौथा ओवर लेकर आए इब्राहिम चोगले, मैन फ्रॉम बोरली, एक उभरता हुआ खिलाड़ी यहाँ पर रॉयल बोरली की तरफ से, लेकिन इस मरतबा राइजिंग स्टार मसला के लिए खेलता हुआ नजर आ रहा है। इस बार क्या है, हवा में कैच हो सकता है वहां पर, इसी के साथ कोई गलती नहीं करेंगे। निहाल है वहां पर विकेट कीपर। अब आने वाली 10 गेंदों में 16 रनों की जरूरत है। स्कोर है 44 रन, 10 गेंदे 16 रन।
और इस बार गेंद हवा में और गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। बिल्कुल अपना नाम बता दे वहां पर साहिल साहिल नजीर। इस बार और बिल्कुल स्टंप के सामने पकड़े गए वहां पर साहिल। अंपायर ने सीधा आउट करार दिया वहां पर लेग बिफोर। चार गेंदे हो चुके, आखिरी 2 गेंदे आना शेष। 50 रन हो चुके, आखिर के 8 गेंदों में 10 रन की जरूरत। 8 गेंदे 10 रन। सगीर गए बल्लेबाजी के लिए, सगीर दिवेकर मैन फ्रॉम श्रीवर्धन। सामने इब्राहिम राइट हैम ओवर द विकेट। और इस बार गेंद को टपाया सगीर ने। गेंद जा रही है, बिल्कुल जा रही है, पूरे 6 रन देके जाएगी डीजे। थैंक यू डीजे। कोई शॉर्ट ऑफ लाइन की गेंद थी, उसको सीधा अंजाम तक पहुंचाया वहां पर सगीर ने। मिड विकेट स्कोर लेग बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए। और फिर से एक बार उसी दिशा में और इसी के साथ में विनिंग शॉट। गेम फिनिश करने के बाद सगीर और मलिक यहां पर पवेलियन लौट रहे। मैच फिनिश किया 2 गेंदों में, 2 गेंदों में 12 रन बनाए यहां पर सगीर ने। हेलो, थैंक यू डीजे। हेलो, टॉस के लिए आ जाए दोनों कप्तान। आध्या राइजिंग स्टार और वेदांग 11 कालिंजे, दोनों कप्तान टॉस के लिए आ जाए। हेलो, थैंक यू डीजे। टॉस के लिए आ जाए दोनों कप्तान। आध्या राइजिंग स्टार के कप्तान टॉस के लिए आ जाए।